मी आणि शारदाने मिळून हर्षवर्धन भोसलेच्या प्रोजेक्टच्या समोर एक नवीन प्रोजेक्ट सुरू केलं होतं. त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी शारदावरती हल्ला केला. हर्षवर्धन भोसलेंनी शारदा राजेंवर हल्ला केलेला आहे आणि ते फरार झालेले आहेत. स्त्री ही जसं लक्ष्मीचं रूप असते तशीच ती दुर्गा किंवा चंडिकेचंही रूप धारण करू शकते. तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. पाहिजे तर ड्रेसिंग करण्यासाठी मी कोणाला तरी घरी पाठवत जाईन. तुम्ही दोघं इथेच राहा, चांगला संसार करा. पण दादा गेलाय कुठे माहित नाही. वहिनी मला स्वतःची काळजी नाहीये ग, मला तुमच्या दोघांची काळजी. आजपर्यंत मी तुम्हाला दोघांना इतकं खचलेलं कधीच बघितलेलं नाही. आणि दादा पण खूप दिवसांपासून टेन्शन मध्ये होता. तो कुठे गेलाय, कसा आहे, काय करतोय काहीच माहित नाहीये. वहिनी आपल्याला त्याला शोधायला हवं ग. वहिनी प्लीज तू जाऊ नकोस ग, प्लीज जाऊ नकोस तू. आधी उगाच हट्ट करू नकोस. करणार मी हट्ट वहिनी. वहिनी पुन्हा आई समोर हट्ट करायचा नाही तर मग कोणासमोर करायचा ग. वहिनी तू आजपर्यंत मला माझ्या आईप्रमाणे सांभाळत आली आहेस. मी तुला माझ्या आईला नाही जाऊ देणार का. मी नाही जाऊ देणार. प्लीज नको नका जाऊ. हे पण ना अगदी बावळट आहेत. चांगल्या जात होत्या स्वतःहून तर जाऊ द्यायचं ना. कशाला थांबवलं यांना. शी, आता पुन्हा आमच्या ढवळाढवळ करणाऱ्या. संयोगिता, सचिन आला नाही का अजून? नाही आले म्हणून तर काळजी वाटते मला. तरी बाबा मी यांना म्हणत होते की आजच्या दिवस नका जाऊ तुम्ही ऑफिसला, काही बिघडत नाहीये म्हणून. पण माझं ऐकतील तर शपथ. पुन्हा काही झालं नसेल तर. संयोगिता, अगं कशाला नसे डोक्यात विचार आणतेस तू? हे बघ, त्याला काही होणार नाहीये. त्याच्या विरोधात जे सगळे होते त्याने त्यांनी तुरुंगाची वाट दाखवले ना. बाबा म्हणून तर जास्त भीती वाटतेय. त्यांना तुरुंगात पाठवलं याचा वचपा काढण्यासाठी त्यांनी काय केलं म्हणजे? अगं तुरुंगात बसून ते काय करणार आहेत? बाबा आजकाल काहीही होऊ शकतं. मला सांगा, लोक तुरुंगात बसून इलेक्शन लढवतात तर एका माणसाचा जीव घेणं त्यांच्यासाठी काय मोठी गोष्ट आहे? दुसऱ्या कोणाकडनं करून घेतील? संयोगिता तू पण ना, अगं ह्या असल्या गोष्टी ना, कथा कादंबऱ्या सिनेमाच्या ठीक आहे, प्रत्यक्षात असं काहीही होत नाही. हे बघ, तू उगाच काळजी करू नकोस. सचिन येईल एवढ्यात. तू जरा स्वयंपाकाचं बघ. सचिन आला की आपण लगेच जेवायला बसूया. कुठे गेला असेल दादा? काय झालं असेल? काय करून बसला आहे? त्या गुंडांनी त्याला काही केलं तर नसेल ना? नाही. देवा, दादा जिथे कुठे असेल तिथं त्याला सुखरूप ठेव. शिवाय आता हे शारदाचं प्रकरण काय वाटत असेल वहिनीला? काय चाललंय काहीच कळत नाही. काय हो, कसला विचार करताय? नाही, काय नाही. मला कसं सांगाल तुम्ही? तुमचे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही वहिनींना सांगू शकता, पण मला नाही. मानसी, उगाच वाटेल ते बोलू नकोस. नाही, बरोबर आहे. माझ्यावर सोडून इतर सगळ्यांवर प्रेम आहे ना तुमचं. मानसी प्लीज.
प्लीज. आधीच मी खूप टेन्शनमध्ये. मला त्रास देऊ नकोस. माझ्या बोलण्याचा कायमच त्रास होतो तुम्हाला. पण मला एवढंच विचारायचंय की आज वहिनी घर सोडून जात होत्या तेव्हा तुम्ही त्यांना का अडवलं, का थांबवलं त्यांना? का अडवलं म्हणजे? हे घर तिचं आहे आणि मला असं वाटतं तिथं राहावी म्हणून. मग आता घरावर एवढी संकट आली, दादा निघून गेले, तेव्हा अशा परिस्थितीत सगळं सांभाळायचं सोडून त्या पळून का जातात? तोंड सांभाळून बोल. नाही, खरं तेच बोलतीये मी. आज घरापर्यंत गुंड आली. दादांना त्या गुंडांपासून धोका आहे हे ठाऊक असूनही वहिनी निघून का जात आहेत? मानसी, वहिनीविषयी वाटेल ते बोलू नकोस. तुझ्यापेक्षा जास्त संकटांचा सामना केलाय तिने एकटीनं. या घरावरती जेव्हा कधी संकट आली तेव्हा तिने धैर्याने तोंड दिलं, कधीच पळकुटेपणा केला नाही. दादाचं एका बाईबरोबर अफेअर होतं तेव्हा कधीच डगमगून न जाता त्याला त्याच्यातून बाहेर काढलं. हो ना? हे सगळं जर का त्यांना आधीच ठाऊक होतं तर मग ते आत्ताच का जात आहेत? आणि त्या शारदा प्रकरणाचं तुम्ही सांगू नका, ते अख्ख्या जगाला ठाऊक आहे. आणि मला एक कळत नाहीये, वहिनींना त्या गोष्टीचं आत्ता का वाईट वाटतंय? इतके दिवस केलं ना सहन, मग आता काय प्रॉब्लेम आहे? मानसी, दादा तर गेलेच आहे, आता याही चाललेत. म्हणजे ही सगळी संकटं आपण दोघांनी निस्तरायची आहेत का? हे बघा मी तुम्हाला आत्ताच सांगते, ह्या प्रकरणात जर का माझ्या घरच्यांचं नाव गोवलं गेलं तर मी हे घर सोडून निघून जाईन. आणि हे मी करू शकते. आई, शार्दूलला त्याची चूक कळली आहे. त्याला पश्चाताप झालाय. आई, अगं मी आणि राजाराम काका भेटायला गेलो होतो त्याला, तेव्हा खूप चांगला बोलला आमच्याशी. शिवाय माफी मागितली त्याने. माफी मागणारच तो, स्वतः फसलाय ना. तुला सांगते नेहा, अशा लोकांना ना बरोबर संकटाच्या वेळेलाच देव आठवतो, नातेसंबंध आठवतात. आधी याला कशी आपल्या चुकीची जाणीव झाली नाही ग? आत्ताच कशी झाली? आई, अगं ठेच लागल्याशिवाय कुणालाच कळत नाही की त्यांचा मार्ग चुकीचा होता ते. शार्दूल संकटात सापडल्यानंतर त्याला कळलं की त्याचा मार्ग चुकीचा होता आणि म्हणूनच आता तो सरळ मार्गावर आलाय. कोणाच ठाऊक, म्हणजे खरंच त्याला पश्चाताप होतोय का जेलमधून सुटण्यासाठी तो हे नाटक करतोय? म्हणजे त्याला हे पक्क माहिती आहे नेहा की त्यांनी हे असं नाटक केलं की तू लगेच विरघळणार, राजाराम काका लगेच केस मागं घेणार आणि तो आणि त्याची ती प्रियांका दोघंही केसमधून सुटणार. मी तुला सांगते, हे नक्की त्या बाईचं कारस्थान आहे बघ. ती काही सरळ आहे का? पार पोचलेली बाई आहे ती, आणि तुझा नवरा तिच्या तालावर नाचतोय. या वेळेला तू फार भावनिक होऊन विचार करू नको नेहा. जरा तटस्थपणेच वाग. सगळ्या गोष्टींची शहानिशा झाल्याखेरीज त्याच्यावर विश्वास ठेवू नको, नाहीतर तुलाच त्याचा त्रास होईल. संगीता, काय इथे का बसलीस?
आत नीट झोपायचं ना. सॉरी, म्हणजे एका महत्त्वाच्या केसच्या संदर्भात मीटिंग होती म्हणून थोडासा म्हणजे उशीर झाला. सॉरी. मी कितीही कामात असलो, अगदी मीटिंगमध्ये जरी असलो तरी तुझा फोन नक्की रिसीव्ह करेन असं म्हणाला होतात तुम्ही. साधारण 100 फोन केले असतील मी तुम्हाला, तुमचा फोन स्विच ऑफ होता. अगं हो, माझ्या फोनची बॅटरी डाऊन होती त्यामुळे मी. बॅटरी चार्ज करायला चार्जर होता ना बॅगमध्ये? अगं हो, होता चार्जर, पण माझ्या लक्षात नाही आलं. आता सॉरी म्हटलं ना. सॉरी काय सॉरी? तुम्ही बाहेर असता तेव्हा इथे किती टेन्शन असतं आम्हाला माहिती आहे का तुम्हाला? कधी विचार करता का ह्याचा तुम्ही? आता आधीच एवढ्या मोठ्या संकटातून वाचलाय. तर म्हणतोय मी, तू निश्चिंत राहा. एवढ्या मोठ्या संकटातून वाचलोय ना, मग कोणी माझं काही वाईट करणार नाही. डोंट वरी, मला काहीही होणार नाही. बाबा कुठे? झोपले आत्ताच. आत्तापर्यंत वाट बघत होते तुमची जेवायला. म्हटलं अहो खूप उशीर झालाय आता, तुम्हाला औषधं घ्यायची असतात तर तुम्ही जेवून घ्या आणि झोपा. झोपले. ठीक आहे, बरं चल आपण मस्तपैकी गप्पा मारत जेवूया. मी फ्रेश होऊन येतो, तू वाढ. आलंच. चल जेवून घे. ठेव, मी जेवेन नंतर. नाही, तू आत्ता जेवणार आहेस माझ्यासमोर. मला माहिती आहे गेले काही दिवस जेवला नाही आहेस तू नीट. हवालदार बोललेत मला, आणि घरूनही काही आलं नाही तुझ्यासाठी. किती करंट आहे मी. देवाने इतकं प्रेम करणारी बायको माझ्या पदरात घातली आणि मीच तिला झिडकारून दिला. नेहाला किती काळजी आहे माझी. आणि ती प्रियांका, ती तर विसरूनच गेली मला. माझ्या पैशावर हाऊसमौज करतेय. मी नेहाचं खरं प्रेम कधी समजूच शकलो नाही. बाबा, तुम्ही बरोबर होतात. मीच चुकलो. मी नेहाला कधी समजूच शकलो नाही. राजाराम काकांनाही मी नाही ते बोललो. मला माफ करा बाबा, मला माफ करा. मला माफ करा बाबा. काय? कोणीतरी मुद्दाम सूड उगवतंय आपल्यावर. अहो पण असं झालंय तरी काय? काय छापून आलंय पेपरात? हर्षवर्धन भोसलेचे रंग, शारदाराजे प्रकरण, गोरगरिबांना लुबाडणारा बिल्डर, त्यांचे पैसे घेऊन पळून गेलाय. वाटेल ते छापलंय त्यांनी याच्यात. नाही सोडणार या लोकांना मी. कोर्टात खेसीन, मानहानीचा दावा करीन त्यांच्यावरती मी. आधी तू जरा शांत हो. कसा शांत हो वहिनी? हे सगळं खोटं आहे का? म्हणजे म्हणजे हा त्यांचा दृष्टिकोन आहे या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा, आणि हे त्यांचं मत आहे ना, आणि त्यांना अधिकार आहे त्यांचं मत मोकळेपणाने मांडण्याचा. वहिनी, पण त्या अधिकाराचा गैरवापर करतात ते. वाटेल ते छापतात आपल्याविषयी. आपण कोणालाही लुबाडलेलं, कोणालाही फसवलेलं नाहीये. आणि शारदा राजे हे दादाचा पर्सनल मॅटर आहे. तो चव्हाट्यावरती मांडण्याची यांना काय गरज होती? आधी 1 मिनिट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्यांनी जे छापलंय ते पूर्णतः खोटं नाहीये. ते बहुतांशी खरं आहे. त्यामुळे त्यावर त्रागा करून वैतागून काहीही होणार नाहीये. त्यापेक्षा डोकं शांत ठेवून या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं
ते बघूयात. तुम्ही ह्यातून काय बाहेर पडाल? हे निरंजनने तयार केलेलं चक्रव्यूह आहे, ज्यात तुम्ही पूर्णपणे अडकलात. वा निरंजन वा, यू आर सिम्पली ग्रेट. नेहा, ए नेहा, कुठे गेली ही? उमा, ए उमा. काय आलं भाऊजी? अगं नेहा कुठे आहे? हां, नेहा शार्दूलरावांना भेटायला गेली आहे पोलीस स्टेशनमध्ये. भाऊजी, तुम्ही आज पेपरमधली बातमी बघितलीत का? हो. काय असे वागतात हो हर्षवर्धनराव. आधी ती प्रियांका, मग ते त्या नयनाचं मूल, आणि आता ही शारदा. सावरीला काय वाटत असेल हे सगळं बघून? काय वाटणार? नशिबाचे भोग आहेत, भोगते बिचारी. मला खूप काळजी वाटते तिची. एकदा बोलायला हवं तिच्याशी. भाऊजी, मी नेहाला सांगू का तिच्या घरी जाऊन यायला? नको, आधी मी बोलतो तिच्याशी, मग बघू काय करायचं ते. बर. या वयात भाऊजींना आणखीन काय काय सहन करावं लागणार आहे, देव जाणे. काय वाटतील ती छापल्या पेपरमध्ये. मी आता कोणालाही सोडणार नाही. कोणाकोणाची तोंड बंद करणार आहात तुम्ही वरून? आता मला माझीच लाज वाटते. काय म्हणत असतील लोक माझ्या आणि हर्षबद्दल? नाही शारदा, मी असं होऊ देणार नाही. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी वरुण सुभेदार बोलतोय. नाही नाही नाही, काय चाललंय? मला कळेल का काय चाललंय हे? एक मिनिट लिसन टू मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. काय प्रकार आहे? हर्षवर्धन भोसले आणि शारदा राजे यांचं प्रकरण असं छापून आलं पेपरमध्ये? नाही 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 नाही, तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्या. तुम्ही काय सांगितलं होतं या प्रकरणाबद्दल? मी हे एक्सपोज होऊ देणार नाही असं बोलला होतात ना तुम्ही? तुम्हीच सांगितलं होतं ना. मग काय चाललंय? काय प्रकार आहे? नाही नाही नाही, नो एक्सक्यूज. मला अजिबात काही एक्सक्यूज चालणार नाहीये. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. नाही, माझी पोच कुठपर्यंत तुम्हाला चांगलं ठाऊक आहे इन्स्पेक्टर साहेब. मला पेपरवाल्यांकडनं जाहीर माफी हवी आहे, दॅट्स ऑल. आय वॉन्ट रिझल्ट. नाही नाही नाही, मी एक्सक्यूज ऐकून घेणार नाही, दॅट्स ऑल. शारदा प्लीज रडू नको. मी तुला काही होऊ देणार नाही. मी जाहीर माफी मागायला लावीन त्यांना. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की हर्ष माझा पिच्छा आयुष्यभर सोडणार नाही. या ना त्या मार्गाने तुम्हाला त्रास देणार.
आणखी किती सांभाळणार आहात वरून? शेवटपर्यंत मी साथ देईन तुला. काही काळजी करू नको. काही होऊ देणार नाही. सगळ्याचा बंदोबस्त करेन. प्लीज तू रडू नकोस.